हालेलुया हालेलुया. योहानाचे पहिले पत्र 5:4-5 वचन. योहानाचे पहिले पत्र 5:4 कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास. वचन 5 येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो करतो त्याच्यापासून जगावर जय मिळविणारा कोण आहे. हालेलुया हालेलुया. वचन काय सांगते? जो देवापासून जन्मलेला आहे त्याने जगावर जय मिळवला आहे म्हणजे तो आपला विश्वास. आणि येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे याच्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य या जगावर जय मिळवतो. वचन सांगते देवाचा पुत्र प्रभू येशू याला स्वीकारणारा मनुष्य जगावर विजय मिळवणारा आणि जय मिळवणारा मनुष्य त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. हा आपला एक विश्वास आहे. म्हणजे जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तो या जगावर विजय प्राप्त करतो. तो देवापासून जन्मलेला आहे आणि म्हणूनच तो हर एक गोष्टीवर जय मिळवतो, विजय मिळवतो. आता पहा आपल्याला विजय मिळवायचाय, जय मिळवायचंय. परंतु हा विजय कशावर आपल्याला मिळवायचंय? तर पापावर, मोहावर, सैतानावर, जागतिक गोष्टीवर. वचन सांगते की मात्र देवापासून जन्मलेला मनुष्य जगावर जय मिळवतो हा त्याचा विश्वास आहे. म्हणजे जो देवापासून जन्मलेला आहे, जो देवावर विश्वास ठेवतो तो जगावर विजय प्राप्त करतो, तो जगावर जय प्राप्त करतो. जो प्रभू येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो तोही जगावर जय विजय मिळवणारा मनुष्य. आता इथे 3 गोष्टी. पहिली गोष्ट जो देवापासून जन्मलेला आहे. दुसरी गोष्ट जो प्रभू येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो. तिसरी गोष्ट जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तो मनुष्य या जगावर जय मिळवणारा आणि विजय मिळवणारा मनुष्य आहे. आता मग आपल्या प्रत्येकाला जन्म परमेश्वरानेच दिलेले आहे. आपण देवापासून जन्मलेले आहोत. पण देवापासून कधी बनतो? जेव्हा आपण प्रभू येशूला आपला उद्धारक म्हणून स्वीकारतो, प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवतो, प्रभूचे नियम आज्ञाविधी याचे पालन करतो, तेव्हा आपण देवापासून जन्मलेली व्यक्ती बनली जातो. आणि मग आपण या जगावर आणि जगाच्या सर्व गोष्टीवर विजय प्राप्त करू शकतो. आणि जो जगावर विजय प्राप्त करत आहे तो पूर्ण रीतीने देवापासून जन्मलेला, त्याने प्रभूला धारण केलेले आणि त्याचा विश्वास प्रभूवर आहे. म्हणून जगावर जय मिळवायचं आपल्याला, पापावर, मोहावर, म्हणजे त्याला बळी पडायचं नाही. आज मनुष्य पापाला, मोहाला, वासनेला, जागतिक गोष्टीला बळी पडत आहे, विजय मिळू शकत नाही त्याच्यावर. मात्र जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात माणसाच्या. त्या प्रसंगामध्ये स्थिर राहण्याऐवजी, प्रभूमध्ये विश्वासू राहण्याऐवजी मनुष्य अगदी डळमळून जातो आणि जगाच्या मोहाला, व्यक्तीला, वस्तूला तो बळी पडतो आणि स्वतःचा नाश करून घेतो. तर बायबल आपल्याला या ठिकाणी शिकवते की आपल्याला जगावर विजय मिळवायचा आहे, कोणत्याही मोहाला बळी पडायचं नाही. वचन सांगते योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये, त्याच्यामध्ये वचन काय सांगते पहा, 4:4 वचनामध्ये, मुलांनो तुम्ही देवाच्या आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवलाय, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमचा जो आहे तो मोठा आहे. आपण देवापासून आहोत म्हणून या सैतानावर, दुष्ट आत्मेवर, जागतिक लोकांवर आपण विजय मिळवलेले आहे. कारण जगात जो सैतान आहे त्याच्यापेक्षा आपला जो पवित्र आत्मा आहे तो सैतानापेक्षा मोठा आहे. त्यामुळे आपण या जगावर विजय मिळवू शकतो पवित्र आत्म्याच्या द्वारे. देवाचे नियम आज्ञाविधी पाळले तर पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहणार आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण सैतानावर विजय मिळवू शकणार. सैतानाच्या प्रत्येक गोष्टीवर आपण विजय मिळवू शकणार. योहानाचे पहिले पत्र 2:13-14 वचना. योहान म्हणतो, ओ तरुणांनो मी तुम्हाला लिहिलेले आहे, कारण जो दुष्ट आहे त्याच्यावर तुम्ही जय मिळवलेला आहे, म्हणजे तुम्ही त्याला जिंकला आहे. तरुणांनो मी तुम्हाला लिहितो कारण तुमच्यामध्ये प्रभूचे वचन राहते आणि तुम्ही त्या दुष्टाला म्हणजे सैतानाला जिंकलं आहे. इकडे योहान काय म्हणतो की तरुणांनो, मुलांनो मी तुम्हाला
वचन राहते. प्रभूचं वचन आपल्यामध्ये आहे तर आपण सैतानावर विजय प्राप्त करू शकणार, सैतानावर जय प्राप्त करू शकणार, सैतानाला आपण तुडू शकणार, पराजित करू शकणार आणि आपण विजयी बनणार जर आपण प्रभूचं वचन आपल्या जीवनात ठेवलं तर. प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत आहोत, नियमाप्रमाणे चालत आहोत, पापापासून दूर राहत आहोत तर आपण सैतानावर जगावर विजय मिळवणार. कारण शेवटची घटका हे शेवटचे दिवस आहेत, प्रभू येशू येण्याचे दिवस आहेत. या दिवसामध्ये सैतान अनेक लोकांना बिघडवण्याचा, पापात पाडण्याचा, प्रभूपासून दूर करण्याचा तो सैतान प्रयत्न करेल. निवडलेल्या लोकांची फसवणूक होईल आणि आपण पाहत आहोत प्रभूमध्ये वाढलेले लोक, प्रभूला ओळखलेले लोक प्रभूला सोडून चाललेले आहेत, पुन्हा पापाकडे, मोह मायाकडे, चुकीच्या माणसाकडे लागलेले आहेत, चुकीच्या शिकवणीकडे ते वळत चाललेले आहेत. अनेक लोकांची फसवणूक होत चाललेली आहे कारण ते या जगावर जागतिक गोष्टीवर विजय प्राप्त करू शकले नाही. मोहा करता, पैसा करता, वस्तू करता, काही जागतिक गोष्टी करता, मात्र ते या जगामध्ये पापामध्ये वळालेले आहेत. विजय प्राप्त करू शकले नाही, स्थिर राहू शकले नाही, टिकू शकले नाही आणि त्यामुळे आज ते सैतानाच्या सभेचे लोक बनले गेलेले. तर बायबल आपल्याला शिकवते की आपल्याला सुद्धा सर्व गोष्टीवर विजय प्राप्त करायचंय. कोणत्याही मोहाला, पापाला बळी पडायचं नाही, कोणत्याही चुकीच्या शिकवणीकडे, चुकीच्या गोष्टीकडे आपल्याला वळायचं नाही. तर आपल्याला त्या सर्वावर विजय प्राप्त करायचंय, आपल्याला महाविजयी बनायचंय. आणि आपण महाविजयी कधी बनणार? रोमकरास पत्र 8:37 ते 39 वचनापर्यंत बायबल सांगते, जो प्रभू येशू मरणात उठला, ज्याने मरणावर विजय मिळवला, त्याच्याद्वारे आपण महाविजयी ठरतो. काय सांगते बघा, उलटपड पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. ज्या प्रभू येशूने आपल्यावर प्रीती केली, आपल्यासाठी वधस्तंभावर बलिदान दिले, आपल्यासाठी प्रभू मृत्यू पावले आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठविले गेले, त्या प्रभू येशूच्या द्वारे, त्याच्या प्रीतीच्या द्वारे आपण महाविजयी ठरतो. एक मोठा विजय प्राप्त करू शकतो आपण, महाविजयी. प्रभू येशूच्या द्वारे आपण विजयी बनू शकतो. कारण बायबल सांगते, कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, भले उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावर जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त कराव्या समर्थ होणार नाही. बायबल सांगते, सृष्टीतली कोणती वस्तू, कोणती निर्मिती आपल्याला प्रभूच्या प्रेमापासून अलग करू शकत नाही. जर आपल्या देवामध्ये विश्वास स्थिर आहे, आपण प्रभूमध्ये अढळ, किती संकटे, किती दुःखे, किती परीक्षा, किती समस्या, आपण प्रभूला सोडणारच नाही, उलट आपण टिकून राहणार आणि त्याद्वारे आपण महाविजयी ठरणार. किती संकटे, किती छळ, किती अपमान, किती निंदा, किती बदनामी झाली, लोकांनी किती बोललं, किती तुच्छ लेखलं, किती तिरस्कार केला, तरी आपण टिकून राहणार प्रभूमध्ये. आणि टिकून राहिल्यामुळे आपण महाविजयी ठरले जाणार, महाविजयी. प्रभूच्या द्वारे आपण विजयी बनणार. प्रभू आपल्याला विजय देतो, महाविजयी प्रभू आपल्याला बनवणार. जर आपण टिकून राहिले, स्थिर राहिले, पापाकडे, वाईटाकडे, चुकीच्या गोष्टीकडे न वळले तर आपण या सर्व गोष्टीवर महाविजयी बनू शकतो. प्रभूच्या द्वारे आपण विजय प्राप्त करू शकतो. म्हणून त्यासाठी सर्व पाप, चुकीची संगती, चुकीच्या गोष्टी सोडायचे. जितका वेळ प्रभूला देते तितका वेळ प्रभूला द्या. प्रभूच्या सानिध्यात, वचनात आणि नियमात चालण्याचा पूर्ण प्रयत्न करा. जर खरोखर आपण प्रभूच्या वचनात आणि प्रभूच्या नियमात चालत आहोत, प्रभूच्या आज्ञेमध्ये चालत आहोत, तर आपण महाविजयी ठरले जाणार. आपल्याला विजय प्राप्त होणार, आपण जय प्राप्त करणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. त्यासाठी पाप, वाईट आणि चुकीच्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आणि पूर्ण रीतीने प्रभूच्या वचनानुसार, नियमानुसार, आज्ञेनुसार चालायचंय. बघा बायबल काय सांगते, जर आपण या जगावर, जगाच्या गोष्टीवर, पापावर, सैतानावर विजय मिळवला तर आपल्याला काय काय मिळणार आहे. बघा प्रभूने आपल्यासाठी काय काय ठेवले. प्रकटीकरण 2:7
जो या जगावर विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे मी फल खावयास देईन. बायबल सांगते जो विजय मिळवणार पापावर, मोहावर, सैतानावर, जगावर, तो पापाला मोहाला बळी पडणार नाही, पूर्ण देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, स्वर्गीय राज्यासाठी तयार केला जाणार, देवाची सेवा करणार, कार्य करणार, प्रभू मध्ये मजबूत राहणार, प्रभू त्याला जीवनाच्या झाडाचं फळ देणार. प्रभू आपल्या बागेतलं फळ, जे जीवनाच्या झाडाचं फळ आदम हव्वा पण खाऊ शकले नाही. आदम हव्वेला सुद्धा ते फळ मिळालं नाही. उलट बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं फळ खाल्लं, पण जीवनाचं फळ त्या दोघांनी खाल्लं नाही. आज प्रभूने ते फळ कोणासाठी ठेवलेले? हे जीवनाच्या झाडाचं फळ, ज्याच्यामध्ये अमरत्व आहे, ज्याच्यात जीवन आहे, ज्याच्यात मृत्यू नाही, जीवन, अनंत कालाचं जीवन आहे, स्वर्गीय राज्य. ते फळ प्रभूने आपल्यासाठी ठेवलेले आहे. आणि फळ कोणाला खायला मिळेल? जो या जगावर विजय मिळवतो. जो कोणी या जगावर विजय मिळवणार, प्रभू म्हणतो त्याला मी त्या देवाच्या बागेतलं जीवनाच्या झाडाचं फळ मी खायला देईन. बघा, जीवनाचं फळ आपल्याला खायला मिळेल, अमरत्वाचं फळ आपल्याला मिळेल जर या जगावर विजय मिळवला तर. प्रकटीकरण 2:11 आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान येतो ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची बांधा होणार नाही. बायबल सांगते जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बांधा होणार नाही. दुसरं मरण म्हणजे अधोलोक. प्रकटीकरण 21:8 गंधक अग्नीचे सरोवर, हेच आहे ते दुसरे मरण. पहिलं मरण समोर आपण पृथ्वीत मनुष्य दृष्टीने मरणार, पण दुसरं मरण म्हणजे गंधक अग्नीचे सरोवर, अधोलोक. त्याच्यामध्ये युगायुगासाठी पीडा, यातना, वेदने, ना जीवन ना मरण तर पीडा. दुसरं मरण म्हणजे पीडा भोगणं, वेदना सहन करणं, हे ते दुसरे मरण आहे. आणि त्या अधोलोकात, नरकात, गंधक अग्नीच्या सरोवरात युगायुगासाठी पीडा भोगणार, हेच आहे दुसरे मरण. बायबल सांगते परंतु जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बांधा होणार नाही, म्हणजे तो नरकात जाणार नाही, तो गंधक अग्नीच्या सरोवरात पडणारच नाही, तो डायरेक्ट स्वर्गात जाईल. जो विजय मिळवणार पाप मोहावर, तो डायरेक्ट स्वर्गात जाईल, तो अधोलोकात जाणार नाही. ही खात्री बायबलची, ही शाश्वती बायबलची. आणि बायबल या बाबतीत आपल्याला खात्री पटवून देते, जर आपण विजय मिळवला तर स्वर्गात जाणार. तिसरी गोष्ट, प्रकटीकरण 2:17 जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मानातून मी देईन, आणि त्याला मी पांढरा खडा देईन, त्या खडावर नाव लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. आता बायबल काय सांगते? जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मानातून मी देईन. माना, बघा, ज्या वेळेला परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले, तेव्हा रानात आणि जंगलामध्ये मात्र ते होते. अशा वेळी मात्र परमेश्वर पित्याने त्याला खाण्यासाठी माना दिला. निर्गम 16 परमेश्वर पित्याने जो माना त्याला दिला ते देवदूतांचं अन्न होतं, ज्याची चव तेलात तळलेल्या पुरीसारखी, मध घालून केलेल्या पोळीसारखी ज्याची चव होती. स्वादिष्ट नव्हतं, स्वादिष्ट माना होता, देवदूतांचं अन्न होतं, जे परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना 40 वर्ष दिलं होतं. हा माना दिला होता. पण आता प्रभू तुम्ही तुमच्यासाठी गुप्त राखून ठेवलाय माना, जो अति मूल्यवान आहे. तो माना मी तुम्हाला खायला देईन, गुप्त राखलेल्या मानातून मात्र मी तुम्हाला देईन, जो किमतीमान आहे, अति उत्तम आहे, ज्याची चवच एक निराळी आहे. तो माना प्रभू आपल्याला स्वर्गात खायला देईन. जर आपण या जगात विजय मिळवला तर प्रभू तो माना आपल्याला देईल, त्या मानातून आपल्याला तो देईल. पुढे वचन सांगते आणि त्याला मी पांढरा खडा देईन. वचन सांगते प्रभू म्हणतो मी त्याला पांढरा खडा देईन, ज्याच्यावर नवीन नाव लिहिलेले असणार, ते त्याच्या वाचून कोणाला सुद्धा कळणार नाही. या पृथ्वीवर आपली नावं आहेत, आपल्या नावाने आपल्याला इकडे आवाज देण्यात येतो, हाक मारण्यात येते, पण स्वर्गात गेल्यानंतर आपल्याला नवे नाव मिळणार आहे. जे पृथ्वीवरलं नाव आहे ते नव्हे, तर आपल्याला नवीन नाव स्वर्गात मिळणार आहे. आणि ते नाव फक्त आपल्यालाच माहिती असणार की आपल्याला ते नाव काय दिलेलं आहे. ते स्वर्गात गेल्यावर प्रभू ते नाव आपल्याला देणार, तो पांढरा खडा देणार, त्या खड्यावर आपलं नाव लिहिलेलं असणार. हालेलुया. त्या खड्यावर नवीन नाव लिहिलेलं
आहे ते. म्हणजे इतका मोठा अधिकारही प्रभू आपल्याला देणार जर या जगात विजय मिळवला तर. पुढे वचन स्तुती प्रकटीकरण 2:26 ते 28 वचनापर्यंत. पुढे वचन सांगते, जो विजय मिळवितो, जो शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो, त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रावरचा अधिकार मी देईन. प्रभू काय म्हणतो, जो विजय मिळवतो आणि शेवटपर्यंत माझी कृत्य करत राहतो, माझे नियम पाळत राहतो, माझी सेवा करत राहतो, माझं कार्य करत राहतो, त्याला प्रभू येशू म्हणतो, जसा मला अधिकार मिळाला तसा मी त्याला अधिकार देईन. देवपिताने ज्या प्रकारे प्रभू येशूला अधिकार दिला तसाच प्रभू येशू आपल्याला अधिकार देणार. आपण राज्य करणार स्वर्गाच्या राज्यात. जो अधिकार प्रभूकडे तोच अधिकार आपल्याला मिळणार जर आपण विजय मिळवणार आणि शेवटपर्यंत प्रभूची कृत्य करत राहणार. पुढे वचन सांगते, आणि जसा मातीच्या भांडारांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्याचवर अधिकार गाजवील. मातीच्या भांड्याचा जसा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्याचा अधिकार गाजवील. त्याची ताकद मजबूत असेल, त्याची शक्ती बल संपन्न असेल. प्रभू त्याला ही ताकद देणार, शक्ती देणार जर त्याने विजय मिळवला. आणि त्याला मी प्रभात तारा देईन. प्रभू काय म्हणतो, मी त्याला प्रभात तारा, चमकणारा तारा देईन. बघा, सैतानाला प्रभात पुत्र म्हटलेलं होतं. प्रभात तारा, प्रभात पुत्र. यशाया 14:12-15 वचना, ही दिदितमान तारा, हे प्रभात पुत्रा, तू खाली कसा पडला? राष्ट्रास लोणवणाऱ्या त्या धुलीत तुला कसं टाकण्यात आलं? तू स्वतः आपल्या मनात म्हणत होता, मी आकाशात चढेन, देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. त्या तुला खाली अधोलोकाच्या भागात कसं टाकण्यात आलं? बघा, सैतानाला प्रभात तारा, प्रभात पुत्र, दिदितमान तारा, प्रकाशणारा तारा असं म्हणण्यात आलं होतं. प्रभू परमेश्वर पित्याने या दियाबल देवदूताला, जो नंतर सैतान बनला, दियाबल देवदूताला एक मोठा अधिकार दिला होता. खास देवदूत बनवलं होतं. आपल्या पवित्र पर्वतावर त्याला ठेवलं होतं. यशकेल 28:12-15 वचना. देवाच्या पवित्र पर्वतावर तो होता. अग्निपाशातून तो हिंडत फिरत असे. सर्व प्रकारची रत्ने, हिरे, मोती, जवाहर त्याच्या अंगभर होते. आणि देवाच्या पवित्र पर्वतावर तो होता. देवाचा खास दूत होता. देवाच्या सिंहासनाजवळ तो होता. त्याचं काम होतं सतत परमेश्वराची स्तुती करणं. परंतु त्याच्यात गर्व आला, अहंकार आला, म्हणून त्याचं राज्य स्वर्गात टिकलं नाही. त्याला वरून खाली पृथ्वीवर टाकण्यात आलं. पृथ्वीच्या खाली अधोलोकात त्याने आपली वस्ती केली. बघा, ज्याला दिदितमान तारा, प्रभात तारा म्हटलेलं होतं, चमकणारा तेजस्वी तारा. परंतु मात्र त्याच्यात अहंकार आला आणि देवाला त्याला काढूनच टाकलं. चमकणारा तारा खाली पडला आणि तो सैतान बनला. पण प्रभू म्हणतो, जर तुम्ही विजय मिळवला तर मी तुम्हाला ती उत्तम स्थान देणार. प्रभात तारा मी तुम्हाला देणार, तेजस्वी तारा मी तुम्हाला प्रकाशित बनवणार. वचन सांगते दानियल 12:3, भरपूर लोकांना मात्र परमेश्वराकडे आणणारे, प्रकाशाकडे आणणाऱ्या लोकांना प्रभू म्हणतो, जे तुम्ही धार्मिकतेकडे अनेक लोकांना जर घेऊन येतील तर तुम्ही ताऱ्याप्रमाणे चमकतील. तुम्ही प्रकाशित बनले जातील. मी तुम्हाला प्रभात तारा देईन. तुम्हाला मी श्रेष्ठ स्थान देईन. तुम्ही ताऱ्याप्रमाणे चमकतील जर तुम्ही विजय मिळवणार, माझी सेवा करणार तर. हालेलुया, हालेलुया. आपण प्रभूची सेवा करणार, प्रभूमध्ये जीवन जगणार तर प्रभू आपल्याला प्रभात तारा देणार, मोठा अधिकार देणार, चमकणारे प्रभू आपल्याला बनवणार. पुढे वचन काय सांगते पहा, प्रकटीकरणामध्ये 3 अध्याय 5 वचना. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव फोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्कारेन. प्रभू म्हणतो, तुम्ही जर या जगावर, पापावर, सैतानावर आणि मोहावर विजय मिळवला तर तुम्ही शुभ्र वस्त्र परिधान केलेली होती. प्रभू आपल्याला शुभ्र वस्त्रे देणार, जगे देणार, आपल्याला शुभ्र जगे, पांढरे कपडे, शुभ्र चकचकीत कपडे प्रभू आपल्याला देणार. स्वतः प्रभू स्वर्गाच्या राज्याचे कपडे देणार. जेव्हा काही माणसे कंपनीत कामाला लागतात तेव्हा कंपनीचे नियम म्हणून तर कंपनीचे कपडे घालावे लागतात. त्या कंपनीत काम करत आहे, त्या कंपनीची ओळख म्हणून, त्या कंपनीची
करीन. तुम्ही पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करतील. मी तुम्हाला माझ्या पित्यासमोर देवदूतासमोर मी तुम्हाला स्वीकारेन. तुम्ही माझी मुलं आहात. बघा प्रभू म्हणतो तुम्ही या जगावर विजय मिळवला, शुभ्र जागे मी तुम्हाला देईन. पित्यासमोर देवदूतांसमोर मी तुमचा स्वीकार करेन स्वर्गात. जर या सर्वांवर आपण विजय मिळवला तर प्रकटीकरण 3 अध्यायामध्ये 12 वचनात जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तिथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरीचे नाव आणि माझे नवीन नाव लिहीन. प्रभू म्हणतो जर तुम्ही या जगावर विजय मिळवला तर तुम्ही माझ्या मंदिरातले स्तंभ असे बना. म्हणजे तुम्ही माझ्या मंदिरात राहणार, मंदिरापासून बाजूला होऊ शकणार नाही. तुम्ही माझ्या मंदिरात मी तुमची घडण करीन. माझ्या मंदिरात राहणारे तुम्ही बनतील. तुमच्यावर मी माझं नाव, माझ्या पित्याचं नाव, नवी यरूशलेम नवी नगरी हिचे नाव मी तुमच्यावर लिहीन. बघा आपण या जगात विजय मिळवला तर आपल्याला कोणाचं नाव मिळेल? पित्याचं नाव, प्रभू येशूचं नाव, नवी यरूशलेम नवी नगरी हिचं नाव आपल्याला मिळणार. आपण प्रभूच्या मंदिरातले, प्रभूच्या स्वर्गीय राज्यातले खास व्यक्ती बनले जाणार तर आपल्याला प्रभूच्या नावाचा शिक्का बसणार. जर आपण या जगावर विजय मिळवला तर पुढे म्हणजे असते प्रकटीकरण 3 अध्यायामध्ये 21 वचना जो विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर तो त्याच्या मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईन. प्रभू म्हणतो जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याच्या उजवीकडे बसलेलो आहे. योहान 16:33 प्रभूने म्हटलं धीर धरा, भिवू नका, मी जगाला जिंकलो आहे. प्रभूने जगाला जिंकलं. प्रभू महाविजयी ठरले गेले. प्रभूने विजय मिळवला सैतानावर, जगावर, हर एक गोष्टीवर प्रभू येशूने विजय मिळवला. प्रकटीकरण 5 अध्याय 1 ते 12 वचना योहान जेव्हा त्याने पाहिलं एक गुंडाळी जी उघडविण्यासाठी कोणी समर्थ नव्हता, त्याचे 7 शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यासाठी कोणी समर्थ नव्हता, म्हणून तुम्हाला रडू आले. मी रडू लागलो तेव्हा मला असा देवदूताने म्हटलं तू का रडतोस? रडू नको, कारण हे 7 शिक्के फोडाव्यात आणि ती गुंडाळी उघडाव्यात समर्थ ठरलेले तो म्हणजे कोकरा, देवाचा पुत्र कोकरा याने जय मिळवलेले, याने विजय मिळवलेले, म्हणून तो ती 7 शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यासाठी समर्थ ठरलेला आहे. बघा प्रभूने सर्व गोष्टीवर विजय मिळवला. अनेक वर्षापासून युगापासून जे शिक्के बंद होते, जी गुंडाळी आतमध्ये होते ज्याच्यावर 7 शिक्के मारण्यात आले होते, ती 7 शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यासाठी आजपर्यंत कोणी समर्थ नव्हतं, युगानुयुग वर्षापर्यंत. परंतु जेव्हा प्रभूने सैतानावर, जगावर, सर्व गोष्टीवर विजय मिळवला, प्रकटीकरण 5 अध्याय 5 वचना ज्या प्रभूने विजय मिळवला, जय मिळवला, त्या प्रभू ते 7 शिक्के फोडण्यात आणि ती गुंडाळी उघडवण्यास समर्थ ठरला गेला. प्रभूने सर्व गोष्टीवर विजय मिळवला आणि जी गोष्ट युगापासून बंद होती ती खोलण्यासाठी प्रभू समर्थ ठरला. प्रभूने सर्व गोष्टीवर विजय मिळवला आणि विजय मिळवून ती गुंडाळी उघडली. तसं बायबलमध्ये प्रभू म्हणतो जसं मी विजय मिळवला तसं जर तुम्ही या जगावर विजय मिळवणार, तसं ज्या प्रकारे मी माझ्या पित्याच्या राजासनावर बसलेले तसं तुम्हाला सुद्धा माझ्या उजवीकडे बसवीन. प्रभू म्हणतो जसं मी माझ्या पित्याच्या राजासनावर बसलेलो आहे तसं मी तुम्हाला सुद्धा माझ्या आपल्या बरोबर बसू देईन. राजासनावर माझ्या बाजूला तुम्ही पण बसतील. बघा प्रभूच्या राजासनावर बसण्याचा अधिकार मिळेल, आपल्याला स्थान मिळेल. राजासना एक मंत्री मोठा आपल्या मानते राजखुर्शीवर तो बसलेला आहे मोठ्या, तर काय तो आपल्या खुर्शीवर, त्याच्या खुर्शीवर आपल्या सामान्य व्यक्तीला बसू देईल का? बसण्याचं सोडू द्या, तिथे प्रवेश करण्याची परवानगी तरी आपल्याला मिळेल का? नाही मिळणार. पण प्रभू म्हणतो मी राजासनावर बसलोय, तुम्हाला पण माझ्याजवळ बसवीन. राजासनावर बसण्याचा अधिकार मिळेल, साधारण जागा पण नाही, डायरेक्ट मात्र सिंहासनावर जाऊन बसतील. जर या जगावर, जगाच्या गोष्टीवर जर आपण विजय मिळवला तर सिंहासनावर बसतील. हालेलुया. म्हणून बायबल सांगते प्रकटीकरण 21 अध्याय 6 ते 7 वचनापर्यंत,
वचन काय सांगते, तू मला म्हणाला झाले मी अल्फा ओमेगा म्हणजे प्रारंभ शेवट आहे, मी तहानलेल्या जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुक्कट आहे. जो कोणी विजय मिळवितो त्याला या गोष्टी वारसाने मिळतील, मी त्याचा देव होईल आणि तू माझा पुत्र होईल. प्रभू म्हणतोय जीवनाच्या पाणी मी तुम्हाला फुक्कट वारसाने अधिकाराने तुम्हाला या गोष्टी मिळतील. तुम्ही या जगावर विजय मिळवला तर हक्काने तुम्ही वारिस बनणार, हक्काने तुम्हाला या सर्व गोष्टी मिळतील. तुमचा पूर्ण हक्क बनणाऱ्या गोष्टीवर, जसं आई वडिलांच्या धन संपत्तीवर मुलांचा अधिकार असतो, प्रभू म्हणतो माझ्या सर्वस्वावर तुमचा अधिकार आहे. तुम्ही माझे वारस बनणार, तुम्ही माझे पुत्र आणि मी तुमचा पिता बनणार. जर तुम्ही या जगावर मोहावर आणि पापावर विजय मिळवला, तुम्ही वारिस आणि मी तुमचा पिता. प्रभू म्हणतो म्हणून या जगावर आपल्याला विजय मिळवायचंय, पापाला मोहाला वाईटाला बली पडायचं नाही. तर या सर्व गोष्टीवर आपल्याला विजय प्राप्त करायचंय. या जागतिक सर्व गोष्टी आपल्याला तुडवायचे आणि प्रभूच्या योजनेनुसार, प्रभूच्या नियमानुसार आपल्याला चालायचे. मग प्रभूच्या अनुग्रहाने, सामर्थ्याने आणि शक्तीने आपण भरले जाणार. आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने मात्र तुटणार. म्हणून प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवणारी व्यक्ती आपल्याला बनायचंय. आणि जर आपण हरेक गोष्टीवर विजय मिळवत आहोत तर मात्र आपण महाविजयी ठरणार आणि मग स्वर्गीय राज्य आपलेच बनले जाणार. हालेलुया. त्यासाठी प्रत्येक गोष्टीवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. विजय प्रभू मिळवतील, पण मात्र पाप आपल्याला सोडावं लागेल, वाईट गोष्टी सोडाव्या लागतील, तरच आपण विजयी बनणार, तरच आपण महाविजय ठरले जाणार. म्हणून पापाच्या गोष्टी, जागतिक वाईट गोष्टी, या सर्व गोष्टी आपल्याला सोडायच्या, परमेश्वराच्या वचना आणि नियमात आपल्याला चालायचे. पापावर विजय मिळवला, मग आपण सर्व गोष्टीवर विजय मिळवणार. आजारावर, संकटावर, गरिबीवर, कर्जावर, दुःखावर, निराशावर, प्रत्येकावर विजय मिळू शकणार. पहिली गोष्ट आपल्या जीवनात आहे, पापावर विजय मिळवा, सैतानावर विजय मिळवा, मग तुम्ही सर्व गोष्टीवर विजय मिळवतील. किती संकट आहे, दुःख आहे, समस्या आहे, निराशा आहे, कर्ज आहे, सर्वांवर विजय मिळू शकणार, महाविजयी ठरू शकणार. यश मिळणार आपल्याला जर पापावर विजय मिळवला तर. मग जेव्हा आपल्याला सर्व गोष्टीत विजय देणार. इस्रायल लोक बघा, ज्यावेळी परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं, तेव्हा इस्रायल लोकांच्या पुढे होता तो तांबडा समुद्र. निर्गम 14 अध्याय, इस्रायल लोकांच्या पुढे होता तांबडा समुद्र आणि मागे आले होते ते मिस्री लोक. मिस्री लोक इस्रायल लोकांचा पाठलाग करीत तिकडे आले होते आणि पुढे तांबडा समुद्र. मच्छमध्ये इस्रायल लोक सापडले होते, ना पुढून जाऊ शकत ना मागून गेले तरी मिस्री लोक हल्ला करतील, पुढून तांबडा समुद्र पुढून जातील. आता मच्छमध्ये इस्रायल लोक सापडले होते, तेव्हा ते अगदी कुरकुरपण करू लागले. तेव्हा मोशेने म्हटलं शांत व्हा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. निर्गम 14:14. शांत व्हा, देव तुमच्यासाठी लढाई करील. आणि परमेश्वर पित्याने मोशेला म्हटलं आपला समुद्रावर उगार. तेव्हा आपला मोशेने समुद्रावर उगारला, तेव्हा परमेश्वर पित्याने समुद्रातून कोरडी जमीन, अगदी रस्ता तयार केला आणि इस्रायल लोकांना म्हटलं की तुम्ही आता इथून पार जा. आणि इस्रायल लोक त्या कोरड्या भूमीवरून, रस्त्यावरून पार निघून गेले. इस्रायल लोक पार गेल्यानंतर मिस्री लोकांनी सुद्धा त्या रस्त्यातून जाण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण मिस्री लोक त्या रस्त्यात आल्यानंतर मोशेला परमेश्वराने म्हटलं आपल्या समुद्रावर उगार. जेव्हा त्याने उगारला तेव्हा मिस्री लोक त्याच्यामध्ये बुडून गेले, गडप झाले, कारण पाणी एकत्र झालं. देव पित्याने आपल्या लोकांना विजय दिला. निर्गम 15:2-21 वचना. बायबल सांगते परमेश्वर पित्याने मात्र आपल्या लोकांना विजय दिला, कारण परमेश्वर पिता विजयी होऊन उन्नत म्हणजे उंच झाला आहे. देव पिता विजयी झाला म्हणजे त्याने आपल्या लोकांना विजयी बनवलं, विजयशाली बनवलं, त्या तांबड्या समुद्रातून बाहेर काढलं, कारण आपला देव विजयी परमेश्वर आहे. तो विजयी होऊन उन्नत झालेले, उंच झालेले देव पिता, कारण त्याने तांबडा समुद्रातून रस्ता केला आणि आपल्या लोकांना त्याने बाहेर काढलं. असं आपला विजयी प्रभू आहे, जो आपल्याला विजय देतो, आपली बंधने तोडतो, आपल्या संकटातून तो आपल्याला मुक्त करीतो. 2 शमूएल 23 अध्याय त्याच्यामध्ये 8 ते 12 वचना. दाविदाचे लोक, देव पित्याने दाविदाच्या लोकांना कसा विजय दिला पहा. पहिली गोष्ट वचन सांगते 2 शमूएल 23 अध्यायामध्ये
त्याच्यामध्ये 9 ते 10 एलाजार पलिष्टी लोकांवर चाल करून गेला. तेव्हा परमेश्वर पित्याने मोठा विजय इस्रायल लोकांना दिला या पलिष्ठांवर आणि इस्रायल लोक विजयी झाले. पुढे 23 अध्यायामध्ये त्याच्यात वचनसंख्या 11 ते 12 शम्मा मात्र पुन्हा मसुरीच्या शेतात पलिष्टी लोकांवर चाल करून गेला. त्याने शेताचं पण रक्षण केलं आणि इस्रायल लोकांनाही वाचवलं. अशा प्रकारे परमेश्वराने इस्रायल लोकांना मोठा विजय दिला या पलिष्ठांवर. आणि दोन्ही वेळेला पलिष्ठांवर इस्रायल लोक विजयी झाले एलाजार आणि शम्मा याच्याद्वारे. देवाने त्यांना मोठा विजय दिला. देव पित्याने त्यांना मोठाले विजय दिले. आपल्याला विजयी बनवणारा कोण आहे? परमेश्वर. तो आपल्याला विजयी देतो, आपल्याला विजयी बनवतो. हर एक गोष्टीमध्ये तो आपल्याला विजयशाली करतो. आपण त्याच्या नियमात आणि वचनात चालणार तर तो आपल्याला विजयी बनवणार. हर एक गोष्टीत तो आपल्याला विजयी बनवणार. 2 इतिहास 20 अध्याय ज्या अमोनी, मोआबी आणि मौनातले लोक, मौनातले अर्धे लोक आणि मोआबी आणि अमोनी म्हणजे 2 प्रदेशातले लोक इस्रायल लोकांवर चाल करून येण्यासाठी निघाले. अर्थात यहुदी लोकांवर, यरूशलेमच्या यहुदी लोकांवर चाल करून येण्यासाठी निघाले. ही गोष्ट योशफाट राजाला कळाली तेव्हा तो घाबरला. तो आणि संपूर्ण यहुदी लोक देवपित्याला शरण गेले. त्याने उपवास केला आणि प्रार्थना करायला सुरुवात केली. योशफाट राजा देवपित्याला म्हणतो, इतक्या मोठ्या समूहाशी सामना करण्याची आमच्यात ताकद नाही, पण आमचे डोळे मात्र तुझ्याकडे लागलेले आहेत. आम्हाला कळत नाही, सुचत नाही आम्ही काय करावे, पण आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. 12 वचनात. तेव्हा देवपित्याचा आत्मा हजियल याच्यामध्ये आला आणि त्याने म्हटलं, भिवू नका, युद्ध तुमचं नाही, युद्ध देवपित्याचं आहे. देवपिता तुमच्या वतीने युद्ध करेल. तेव्हा देवपिताने शत्रू सेनाभोवती डब्बा धरवणारे बसवले. देवपिताने शत्रू सेनाच असा मोड केला की शत्रूच एकमेकांना मारू लागले. अशा प्रकारे शत्रू सेनाचा नाश झाला. त्यांच्यातच मात्र लढाई सुरू झाली. तेच लोक आपले एकमेकावर उठल्यावर नाश झाला आणि यहुदी लोकांचा विजय झाला. बायबल सांगते की परमेश्वर पित्याने आपल्या लोकांना विजय दिला. 2 इतिहास 20 अध्याय 27 वचना. परमेश्वराने त्यांच्या शत्रूवर त्यांना विजय प्राप्त करून देऊन त्याला हर्षभरित केले. त्याला विजय पण मिळाला. इतकी लूट सापडली की 3 दिवस पर्यंत ती लूट गोला करत होते. देवाने त्यांना हर्षभरित केले होते. विजय बनून हर्षभरित केले होते देवाने. आपल्याला विजय देणारा परमेश्वर आहे. आपल्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. पहिली गोष्ट आहे जगावर विजय मिळवा, मग प्रत्येकावर देव आपल्याला विजय देईल. पहिला आपल्याला विजय मिळवायचा आहे पापावर, मोहावर, जगावर, मग देव सर्वांवर आपल्याला विजय देईल. जोपर्यंत आपण पापावर विजय मिळवत नाही, मोहावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत इतर गोष्टीवर विजय मिळू शकत नाही. आपण पापावर विजय मिळवला तर देव सर्वांवर आपल्याला विजय प्राप्त करून देईल. सर्व गोष्टीमध्ये देव पिता आपल्याला विजयी बनवेल. परमेश्वर पिता हर एक गोष्टीमध्ये आपल्याला विजय देणार. कारण स्तोत्रसंहिता 98 अध्याय 3, स्तोत्रसंहिता 44 अध्याय 3 आपला परमेश्वर विजयी परमेश्वर आहे. त्याने विजय साधलेले आणि तो मात्र वचन सांगते की मग 44 अध्याय 3 वचना, त्या लोकांनी आपल्या बलाने सामर्थ्याने विजय प्राप्त केला नाही तर परमेश्वराने स्वतः त्यांना विजय दिला. देवाने त्यांना विजय प्राप्त करून दिला तर आपला देव विजयी परमेश्वर आहे. तो विजयी झालेला आहे. त्याने विजय साधला आहे. आपला देव पिता विजयी देव आहे. 1 शमूएल 17:47. परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असं नाही. तलवारी भाल्याने नव्हे तर तो स्वतः विजयी देव आहे. हे दावीदाने त्या गलाथाला दाखवून दिलं. दावीद काय म्हणते गलाथाला, तू माझ्यासाठी लढण्यासाठी भाला तलवार घेऊन आलेले आहे, पण मी माझ्या परमेश्वराच्या नावाने आलेलो आहे. कारण गलाथ एक ताकदवान मनुष्य होता ज्याची उंची 6 हात 1 वीत होती. 9 फूट 1 वीत उंची होती या गलाथाची उंची. आणि त्याने अंगामध्ये चिलखत घातले होते. डोक्यावर पितली टोप होता, पायात पितली मोजे होते. त्याची तलवार वाढारा त्याच्याबरोबर पुढे चालत होता. इतका ताकदवान मनुष्य होता की 40 दिवस इस्रायल व्यक्तीपैकी एकही व्यक्ती गलाथाशी लढाई करण्यासाठी गेला नाही. अगदी राजा लोक घाबरून बसले होते. कोणाची हिंमत नव्हती गलाथाशी लढाई करण्याची. पण दावीद पुढे आला. दावीद एक बालक होता, अल्पवयी होता, आसपास 14-15 वर्षाचा मुलगा. दावीदाने गोपन घेतल्या, 5 गुलगुलीत दगड घेतले आणि मात्र तो निघाला.
दाविदाला पाहून गळा हसू लागला आणि म्हणू लागला, मी काही कुत्रा आहे का की तू गोपन घेऊन मला माराव्यास आलेले? तेव्हा दावीद म्हणतो, तू तर तलवार आणि भाला घेऊन आलेले, माझा देव तलवार आणि भाल्याने विजयी होत नाही, मी त्या परमेश्वराच्या नावाने आलेले जो विजयी परमेश्वर आहे. आणि दाविदाने गोपनामध्ये दगड घातला, गोपन गोलगोल फिरून दगड मारला आणि तो दगड गलाताच्या कपालामध्ये मध्यभागी आरपार घुसकून गेला. गलात जागच्या जागेत खाली पडला. दावीद धावत गेला. दाविदाने गलाताचीच तलवार काढली आणि गलाताच्याच पोटात घुसकली आणि गलात जागच्या जागेत मरण पावला. 14-15 वर्षाचा एक मुलगा, जो एक छोटा मुलगा, त्याच्या पुढे 9 फूट 1 वीट उंच असलेला मनुष्य. बघा, दाविदाची उंची आसपास किती फूट असणार? 4-4.5 फूट असणार किंवा 5 फूट असणार दाविदाची उंची त्यावेळेला. या 5 फूट उंचीच्या दाविदापुढे 9 फूट उंचीच असलेल्या माणसाची ताकद चालली नाही. गळा जागीत पडला, कारण परमेश्वराने दाविदाला विजय दिला होता. दावीद भाल्याने नव्हे, दावीद विजयी बनला होता परमेश्वराच्या नावाने. आपल्याला विजय देणारा परमेश्वर पिता आहे, जो आपल्याला विजय देतो, बळ देतो, सामर्थ्य देतो, ताकद देतो, परमेश्वर पिता. हालेलुया, हालेलुया. विजयी परमेश्वर आहे. जर आपण त्याच्या योजनेप्रमाणे चालला तो आपल्याला विजय देणार. स्तोत्रसंहिता 18:50 तू आपल्या राजाला मोठाले विजय देतो. बायबल सांगते परमेश्वर पिता आपल्या राजाला, दावीद म्हणतो की आपल्या राजाला तो मोठाले, म्हणजे दावीदाला त्याने मोठाले विजय दिले ते पित्याने. तू आपल्याला मोठे मोठे विजय प्राप्त करून देणार, पण कधी? जेव्हा आपण या जगात विजय मिळवणार. वचन सांगते की मात्र कोरिन्थीकरास पहिले पत्र 15-57 वचन, परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. देव पिता प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला जय प्राप्त करून देतो, आपल्याला विजय प्राप्त करून देतो, त्या पिता परमेश्वराची स्तुती असो. पहिली गोष्ट, जगावर जय मिळवा. पापावर, मोहावर, वासनेवर, जागतिक गोष्टीवर जय मिळवा. कोणते पापाला, मोहाला विजयी बली पडू नका, त्याच्या आहारी जाऊ नका. नियंत्रण ठेवा, प्रभूमध्ये वाढा. आपल्याला वाटते जीवन आहे, मला हवं तसं मी जीवन जगेन, खा प्या मोज मजा करेन, माझं जीवन आहे, मला हवं तसं मी वागेन नाही. या मोहावर विजय मिळवा. जर देवाच्या राज्यात जायचंय, देवाने ज्या गोष्टी आपल्याला ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला प्राप्त करायच्या आहेत, तर प्रथम या जगावर विजय मिळवावा लागेल. देवाच्या सेवेत प्रार्थनेत स्थिर राहावं लागेल, प्रार्थनामय जीवन जगावं लागेल, धार्मिक जीवन जगावं लागेल, तरच आपण विजय आणि जय प्राप्त करणार, तरच आपण विजयी बनले जाणार. आणि आपण जर विजयी बनले तर स्वर्ग आपलं आहे, स्वर्गीय गोष्टी आपल्या आहेत, ज्या प्रभूने आपल्याला ठेवल्या त्या आपल्याला मिळणार. प्रथम पापावर विजय मिळवा, मग देव संकटावर आपल्याला विजय देईल, आणि मग स्वर्गात जय ते सर्व आपलं बनलं जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.